नमस्कार मंडळी, तुमचं सुनंदा किचनमध्ये स्वागत आहे। चला तर आता आपण झटपट बनणारा असं पोहे बनवूया। मी असं पातळ पोहे घेतले। याच्यात दोन तीन प्रकार पण राहतात, पण मी पातळ पोहे घेतले। आपल्याला पोहेसाठी लागणारा मी बारीक कांदा चिरलाय, 2-3 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 3-4 हिरवी मिरची घेतली। मी लांबच चिरली आहे, कारण आपल्याला पोहे खाताना निवडता येते। कढीपत्ता घेतले, थोडे शेंगदाणे घेतले, थोडी मोहरी, थोडे जिरे घेतले। आता आपण याला धुवून घेऊ पोह्याला। आपण 2-3 पाण्याने धुवू पोह्याला, जेणेकरून हे घाण पाणी निघून जाईल। बघा असं 2-3 पाण्याने धुवून घेतलंय, स्वच्छ पाणी निघेपर्यंत। आणि आता मी चाळणीत काढून ठेवणार आहे, 5 मिनिटासाठी राहू दे, जेणेकरून ते मोकळं राहील। पोहे आपण धुवून ठेवले। आता कढई ठेवूया गॅसवर। इथं मी 1.5 पळी तेल टाकते। तेल आपलं तापलंय, आता शेंगदाणे टाकले, त्यांना मस्त फ्राय होऊ दे। त्यांना काढून घेते मी, नंतर टाकू। आता घालू आपण थोडी मोहरी, तिला असं तडकू देऊ। मग थोडा जिरा, ते घातल्यावर लगेच हिरवी मिरच टाकू। लसूण, मग कढीपत्ता, मस्त असं थोडं फ्राय होऊ दे। त्यात घालू कांदा, तो लाल होईपर्यंत 5 मिनिटापर्यंत वाट बघू आपण। मस्त लालसर होऊ द्यायचं, तेव्हा पोहे घालू। कांदा मस्त असं लालसर होईपर्यंत वाट बघू। हे बघा, आपले कांदे मस्त असं लालसर झाले। आता पोहे टाकू। मी चाळणीमध्ये काढून घेतले, मस्त असे मोकळे झाले। आता थोडी हळद, चवीनुसार मीठ, आणि आपण ते शेंगदाणे फ्राय केलेले ते। मस्त असं परतवून घेऊ। हे बघा किती मस्त झालंय पोहे आपलं। त्याच्यावर आता आपण अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू। गॅस कमीच राहू दे। हे बघा किती छान दिसते पोहे।